मंडळी कोल्हापूर जिल्ह्यातील बोरदरगड तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. पाटगाव गावचे माजी सरपंच आणि सध्या ग्रामपंचायतीमध्ये सदस्य असलेले महेश दिनकर पेळणकर वय 52 हे गेल्या 5-6 दिवसापासून बेपत्ता होते. सुरुवातीला हा बेपत्ता होण्याचा प्रकार असल्याचं वाटत होतं. मात्र आता या प्रकरणाला अत्यंत गंभीर आणि संशयास्पद वळण लागलेलं आहे. कारण पाटगाव जवळील जंगलात जाळलेल्या अवस्थेतील हाडांचे अवशेष सापडले असून पोलिसांचा तपास आता घातपाताच्या दिशेने जाताना दिसतोय. महेश पिळणकर हे बुधवारी 7 जानेवारी रोजी घरातून बाहेर पडले. ते पाटगावमधील परिचित आणि प्रभावी व्यक्तिमत्व होते. राजकारणासोबतच शेती आणि ट्रक व्यवसायाशी त्यांचा संबंध होता. त्या दिवशी ते नेहमीप्रमाणे बाहेर पडले. मात्र त्यानंतर ते घरी परतलेच नाही. सुरुवातीला कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी शोध घेतला. गावात चौकशी केली, आसपास पाहणी केली, पण काहीही माहिती मिळाली नाही. अखेर बुदरगड पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली. भुदरगड पोलिसांसह स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि श्वान पथकांच्या मदतीनं संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात आला. शेतजमीन, ओसाड जागा, रस्ते, जंगल परिसर अशा सर्व ठिकाणी शोध घेण्यात आला. हा शोध गेल्या 6 दिवसापासून सातत्याने सुरू होता. याच दरम्यान गुरुवारी सकाळी पाटगाव पासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुलकर्णी शेताजवळ महेश पिळणकर यांची दुचाकी आढळून आली. दुचाकी सापडल्यामुळे आशा निर्माण झाली, पण त्याचवेळी संशयही अधिक गडद झाला. कारण दुचाकी तिथे होती, मात्र महेश पिळणकर यांचा कुठलाही मागोवा तिथे नव्हता. रविवारी सकाळी या प्रकरणाला आणखी धक्कादायक वळण मिळालं. सुक्याची वाडी परिसरात गुरे चारणाऱ्या एका गोरखाला पाटगाव सुक्याची वाडी मुख्य रस्त्यापासून साधारण 200 किलोमीटर आत जंगलात काहीतरी झालेलं दिसलं. त्याने ही माहिती तात्काळ पोलीस पाटील अरविंद देसाई यांना दिली. ही माहिती मिळताच संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली. सायंकाळी 7:30च्या सुमारास गडहिंग्लज उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जंगलात पाहणी केल्यानंतर तिथे जळालेल्या अवस्थेतील हाडांचे वेरुखलेले अवशेष आढळून आले. हे दृश्य अत्यंत धक्कादायक होते. हे हाडे मानवी आहेत की प्राण्यांची याबाबत खात्री करण्यासाठी तात्काळ प्रयोगशाळेचे तज्ज्ञ, ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून संपूर्ण परिसर कसून तपासला. आसपास कुठे चिन्ह आहेत का? कुठे काही पुरावे सापडतात का? याचा बारकाईने शोध घेण्यात आला. हे सर्व अवशेष पुढील तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. महेश पिळणकर यांच्याशी संबंधित कोणतं राजकीय वैर होतं का? जमिनीच्या वादातून किंवा व्यवहारातून वाद होते का? की व्यवसायाशी संबंधित काही संघर्ष होता का? याचा तपास केला जात आहे. शिवाय गाव आणि परिसरातील सुमारे 100हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. पोलीस सर्व शक्यता डोळ्यासमोर ठेवून तपास करत आहेत आणि कुठलाही निकष काढण्याआधी प्रत्येक बाब तपासली जात आहे. या घटनेमुळे पाटगावसह संपूर्ण तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. माजी सरपंचासारख्या जबाबदार आणि ओळखीच्या व्यक्तीचा अशा संशयास्पद प्रकारे बेपत्ता होणे आणि त्यानंतर जळालेल्या हाडांचा अवशेष सापडणे, त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता आणि संताप दोन्ही आहे. स्थानिक राजकारण, जमीन व्यवहार आणि व्यवसायातील वाद यामागे कारणीभूत असू शकतात का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. मात्र पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत कुठलाही अंदाज काढणं योग्य ठरणार नाही. एकूणच पाहता महेश पिळणकर यांच्या बेपत्ता प्रकरणाने आता अत्यंत गंभीर स्वरूप धारण केलं आहे. पोलिसांचा तपास वेगाने सुरू असून प्रयोगशाळेच्या अहवालानंतर या घटनेचं सत्य नेमकं काय आहे हे स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा लवकरच पर्दाफाश होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.